नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे ठुकरुळवाडी. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. मे महिना चालू होता आणि मी माझ्या गावी आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव. लग्नसराईचा महिना होता. माझी आई मला गावात सोडून कामानिमित्त पुन्हा मुंबईला आली होती. त्यामुळे मी आणि माझी आत्याच घरी होतो. बाकीचे फॅमिली मेंबर्स नंतर येणार होते. माझ्या वाडीचे नाव ठुकरुळवाडी असे आहे. लग्न 2 तारखेला होते आणि हळद आदल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला होती. दुपार झाली आणि साधारण 12 वाजत आले होते. घरी बसून बसून मला खूप कंटाळा आला होता, म्हणून मी वाडीतून फिरून यायचं ठरवलं. वाडीतून चालत गेल्यावर एक बस स्टॉप लागतो आणि आम्ही तिथे गेलो की गावात जाऊन आलो असंच म्हणतो. त्यामुळे गावात जाऊन दुकानातून काही खाऊ घेऊन यावे असे ठरवले. खूप ऊन होतं आणि मी तशीच निघाले. एकटी असल्यामुळे खूप कंटाळाही येत होता. अधूनमधून झाडाच्या सावलीतून जाताना थंडगार वाटत होतं. त्यातच हळूच एखादी वाऱ्याची झुळूक यायची. एरवीपेक्षा आज मात्र त्या वाटेवर कुणीही दिसत नव्हतं. एकदम शांत. हा परिसर जरी ओळखीचा असला तरी इतकी शांतता मी यापूर्वी इथे कधीच अनुभवली नव्हती. नेहमीप्रमाणे गुरांना चारायला घेऊन येणारेही कुठं दिसत नव्हते. बहुतेक ते रानात अगदी आत गेले असावेत असा विचार करून मी पुढे चालत होते. आमच्या गावातले स्मशान आले. आजीचे सगळे अंत्यविधी इथेच झाले होते. त्यामुळे आजीला आठवून त्या जागेला नमस्कार करून मी पुढे निघाले. त्या वाटेवरून खालच्या बाजूला एक नदी आहे आणि तिथून पुढे गेलं की महालक्ष्मीचं मंदिर. पण खालच्या बाजूची जागा चांगली नाही असं सगळे लोक म्हणतात आणि नकळतपणे माझी नजर तिथून गेली. तिथून 2 मुली येताना मला दिसल्या. मी त्यांना पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि पुढे जात राहिले. पण त्यांनी मला हाक मारली. त्यांनी मला विचारलं की वाडीच्या वाटेवरून बाहेर पडायचं आहे, मग कुठून जायचं? मी म्हणाले की मीही तिथेच गावात चालली आहे, चला माझ्याबरोबर. पण त्या म्हणाल्या की आम्हाला याच वाटेने जायचे आहे. मी त्यांना सांगितलं की इथून जाताच येणार नाही, कारण पुढे रस्ताच नाही आहे. तर त्यातल्या एकीने बोट करून म्हटलं, या दिशेने सोड आम्हाला, आम्ही जाऊ. मी पाहिलं तर स्मशानाच्या दिशेने बोट दाखवत होती ती. मी पुन्हा त्यांना सांगितलं की ती वाट चुकीची आहे, पण त्या दोघीही हट्टच करू लागल्या. मला थोडं वेगळंच वाटलं. काहीसं चुकल्यासारखं वाटू लागलं. मी पुढे निघणार तोच त्यातल्या एकीने माझा हात पकडला आणि पुन्हा त्या वाटेने जाण्याचा हट्ट करू लागले. आता मात्र मला खरंच राग आला. ओळख पाळख नसतानाही माझा हात धरून ही मला खेचू काय लागली आहे? त्यामुळे माझ्या हातातली पिशवी खाली पडली. मी पिशवी उचलायला वाकले आणि प्रचंड घाबरले. त्या रखरखत्या उन्हात फक्त माझीच सावली दिसत होती. त्या 2 मुलींची सावली मात्र नव्हती. त्या दोघीही मला त्या दिशेने खेचत होत्या. म्हणत होत्या, चल आमच्याबरोबर, आम्ही जातो इथून पुढे, हवं तर तू थांब तिथंच. मी धीर एकवटून त्यांना म्हटलं की तुम्ही मंदिराजवळ चला, तिथून वाट आहे. मी त्यांच्या डोळ्यात किंवा चेहऱ्याकडे न पाहताच म्हणाले, मला आत्तापर्यंत कळून चुकलं होतं की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. पाय तिथून निघत नव्हते, कारण भीतीने अंगात प्राणच उरला नव्हता. सगळी ताकद एकवटून मनातल्या मनात देवीचा धावा करू लागले. पुढच्या क्षणी एक वृद्ध व्यक्ती मंदिराच्या मागून काही गुरांना घेऊन चालत येताना मला दिसली. मी त्यांना आजोबा अशी हाक मारली. तसे ते धावतच माझ्यापाशी आले. त्यांनी विचारले, तू इथं काय करतेस आणि या दोघी कोण आहेत? मी त्यांना सर्व सांगितलं. ते मला म्हणाले, ठीक आहे, तू थांब इथेच, मी यांना त्या वाटेने सोडून येतो. ते स्मशानाच्या दिशेने चालत होते आणि मी तिथेच उभी राहून त्यांना पाहत होते. ते दृष्टीआड झाले आणि जोरात आवाज आला. ते आजोबा धावत आले आणि मला म्हणाले, पोरी तू निघ इथून आणि काही झाले तरी मागे वळून पाहू नकोस. मी कसलाही विचार न करता सरळ धावत सुटले. धावत असताना मी नकळत मागे पाहिले आणि आश्चर्य म्हणजे मागे कोणीही नव्हते. ते आजोबाही नाही
आणि त्यांची गुरंही नाही. एका क्षणात ते नाहीसे झाले होते. मी त्या दिवशी इतके घाबरले होते की जेवलेही नाही. घडला प्रकार आत्याला सांगितला. त्या रात्री मला भरपूर ताप भरला होता. दुसऱ्या दिवशी आईबाबा आले. गावात बातमी पसरली होती की मी चेटकिनीच्या तावडीतून जेमतेम सुटले म्हणून. मी जे अनुभवलं ते मरेपर्यंत विसरू शकणार नाही. बाबा त्या आजोबांसाठी जवळपास 5 दिवस तिथे मंदिरात थांबले, पण ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. मी बाबांना म्हटलं की त्या आजोबांच्या रूपात देवीच माझ्या मदतीला धावून आली आणि बहुतेक आजीनेच देवीला सांगितलं असेल की माझ्या नातीची रक्षा कर म्हणून. खरंच आपण देवाला हाक दिली की तो कुठेही असला तरी आपल्या मदतीला धावूनच येतोच. फक्त श्रद्धा असणं महत्त्वाचं. ही भयकथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.